सर्वांना नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत नवसाक्षरांची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, तसेच स्वयंसेवकाची नोंदणी कशाप्रकारे करायची आहे, म्हणजेच रजिस्ट्रेशन कशाप्रकारे करायचं आहे आणि टॅगिंग देखील कशाप्रकारे करायचे आहे, याची संपूर्ण प्रक्रिया आपण स्टेप बाय स्टेप एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये उल्हास ॲप असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण प्ले स्टोअरवर जायचं आहे आणि उल्हास नवभारत ॲप आपण सर्च करून इन्स्टॉल करायचं आहे. उल्हास नवभारत ॲप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल झाल्याच्या नंतर आपण ॲप ओपन करायचं आहे. आता आपल्या मोबाईलमध्ये उल्हास नवभारत ॲप हे इन्स्टॉल झालेलं आहे. आता आपण ओपन करूया. ॲप ओपन केल्याच्या नंतर सर्वप्रथम आपल्याला भाषा निवडायची आहे आणि त्यानंतर आपलं कंटिन्यू या टॅबवर आपल्याला क्लिक करायचं आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब येतात. यामध्ये सर्वे लॉग इन, त्यानंतर सेल्फ रजिस्ट्रेशन आहे, त्यानंतर टीचिंग लर्निंग आहे, त्यानंतर सर्टिफिकेशन आहेत. असे वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत. फीडबॅक एक टॅब आहे. त्यापैकी आता आपण सर्वे लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि कंटिन्यू या टॅबवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. कंटिन्यू या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करायचा आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर आपण गेट OTP या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. त्यानंतर OTP व्हेरिफिकेशनसाठी आपल्या मोबाईलवर आपल्याला एक OTP येणार आहे. तो OTP आपण या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. सबमिट या टॅबवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक डॅशबोर्ड येईल. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सर्व डिटेल्समध्ये आपल्याला नॉन लिटरसी आयडेंटिफाईड म्हणजे निरक्षर लोक जे नवसाक्षर आहेत त्यांची आपण आतापर्यंत कोणतीही नोंदणी न केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला 0 संख्या दिसत आहे. त्यानंतर खाली व्हॉलंटियर आयडेंटिफाईड म्हणजे स्वयंसेवक, जे आपण स्वयंसेवक नेमणार आहेत त्यांची देखील आपल्याला नोंदणी करायची. आतापर्यंत आपण कोणतीही नोंदणी न केल्यामुळे त्यांची संख्या देखील आपल्याला या ठिकाणी 0 दिसत आहे. आणि खालच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे टॅब आहेत. यामध्ये सर्वे, टॅक्स, रेकॉर्ड्स आणि प्रोफाईल असे 4 टॅब दिलेले आहेत. तर आता आपण सर्वप्रथम एका नवसाक्षराची नोंद कशाप्रकारे करायची आहे ती संपूर्ण प्रक्रिया पाहूया आणि त्यानंतर व्हॉलंटियरची कशाप्रकारे आपल्याला नोंदणी करायची आहे आणि त्यांना टॅगिंग देखील कसं करायचं आहे ते समजून घेऊया. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला खालच्या बाजूला जो आपल्या डाव्या कोपऱ्यामध्ये सर्वे हा टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. सर्वे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला नवसाक्षराची माहिती भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी एक फॉर्म येणार आहे. यामध्ये त्याचं कुटुंब प्रमुखाचं नाव, त्यानंतर त्याच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव, त्यानंतर ॲड्रेस आहे, त्यानंतर मोबाईल नंबर आहे, एज आहे, जेंडर आहे, तो दिव्यांग आहे का, नंतर आयडेंटिटी टाईप आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. अशी बरीचशी माहिती आपल्याला या ठिकाणी भरायची आहे. तर आपण प्रत्यक्ष एका नवसाक्षराची माहिती भरूया. त्यासाठी नवसाक्षराच्या कुटुंब प्रमुखाचं सर्वप्रथम नाव टाकायचं आहे आपल्याला. कुटुंब प्रमुखाचं नाव टाकल्यानंतर खाली आपल्याला फादर किंवा हस्बंड म्हणजे वडिलांचं किंवा नवऱ्यांचं नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला घराचा संपूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. आपण त्याच्या कुटुंबाचा या ठिकाणी ॲड्रेस टाकायचा आहे. त्यानंतर खाली आपल्याला मार्क ॲज हा एक टॅब आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. मार्क ॲज या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण नवसाक्षराची माहिती भरत असल्यामुळे या ठिकाणी लर्नर हा टॅब आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आपण एका नवसाक्षरासाठी एकच मोबाईल नंबर वापरू शकतो. त्यासाठी आपण या ठिकाणी मोबाईल नंबर त्यांचा टाकणं गरजेचं आहे. त्यानंतर त्यांचं एज म्हणजे वय टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढील टॅब आहे जेंडर. यामध्ये स्त्री, पुरुष किंवा इतर अशा प्रकारचे पर्याय आपल्याला दिलेले आहेत. तर आपण योग्य पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे. त्यानंतर पुढील पर्याय जर पाहिलं तर आपण तो दिव्यांग आहे का, तर येस नो आपल्याला निवडायचा आहे. जर दिव्यांग असेल तर येस निवडायचं आहे, नसेल तर नो निवडायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट आयडेंटिटी टाईप. आता वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला त्यांचं ओळखपत्र लागणार आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ओळखपत्राचे पुरावे दिले आहेत. म्हणजे पॅन कार्ड असेल, पासपोर्ट असेल, रेशन कार्ड असेल, नंतर समग्र ID असेल किंवा स्टुडंट ID कार्ड असेल किंवा वोटर ID असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल. यापैकी त्यांच्याकडे जो योग्य ओळखीचा पुरावा आहे तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे. ओळखीचा पुरावा निवडल्यानंतर आपल्याला त्यानंतर ID नंबर देखील टाकायचा आहे. म्हणजे तो ओळखपत्र जे आपण निवडलं आहे त्याचा ID नंबर देखील आपण या ठिकाणी टाकणं गरजेचं आहे. तर आपण ID नंबर टाकून घेऊया. त्यानंतर पुढील टॅब आहे सिलेक्ट कॅटेगरी. यामध्ये OBC, जनरल, ST, SC यापैकी जो योग्य त्यांची कॅटेगरी आहे, प्रवर्ग आहे, तो आपण या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्यानंतर आपण जर खाली पाहिलं तर आपल्याला प्रोफेशनल टाईप म्हणजे त्यांचा व्यवसाय प्रकार देखील आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय दिले आहेत. शेती करतात का किंवा अदर त्यांचा कुठला व्यवसाय आहे, त्यानंतर ते मजूर आहेत का किंवा एक्स सर्व्हिसमॅन आहेत का, पण NCC व्हॉलंटियर आहेत का, ऑफिस वर्कर आहेत का, सेल्फ एम्प्लॉयड आहेत का, सर्व्हिस IT आहे का किंवा स्टुडंट आहेत. अशा प्रकारचा जो योग्य त्यांचा व्यवसाय आहे तो व्यवसाय देखील आपण त्या नवसाक्षराचा या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यानंतर खाली जर पाहिलं तर सेव्ह आणि कंटिन्यू हा टॅब आहे. आपण सेव्ह आणि कंटिन्यू या टॅबवर काय करायचं, क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि कंटिन्यू या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण यशस्वीरित्या नवसाक्षराची या ठिकाणी नोंदणी केल्याचं आपल्याला दिसून येतं.
पहा या ठिकाणी डॅशबोर्डवर आपला रिसेंट सर्व्हेमध्ये आपण ज्या नवसाक्षराची या ठिकाणी नोंद केली आहे त्याची माहिती आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपल्याला पहा त्याची आपण माहिती दुरुस्त देखील करू शकतो. त्यासाठी आपल्याला पहा एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे, किंवा आपल्याला जर माहिती चुकली असेल तर डिलीट देखील करू शकतो. तर आपण डिलीट देखील ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिल्याचं दिसून येतं. तर आता आपण एडिट ऑप्शनवर जर क्लिक केलं तर आपल्याला त्या नवसाक्षराच्या माहितीमध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल तर ती माहिती देखील आपण यशस्वीरित्या या ठिकाणी दुरुस्त करू शकतो. त्यानंतर पहा आता आपण टॅगिंग कसं करायचं ते समजून घेऊया. त्यासाठी पहा खालच्या बाजूला जर आपण पाहिलं तर आपण टॅग हे बटन दिलेलं आहे. आपण टॅग या बटनावर काय करायचं, क्लिक करायचं आहे. टॅग या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर नवसाक्षरांचे नाव येणार आहेत. ज्या नवसाक्षराला आपल्याला टॅगिंग करायचं त्याच्या पुढे चेक बॉक्स दिला, त्या चेक बॉक्सवर आपण क्लिक करायचं आहे. चेक बॉक्सवर क्लिक केल्यानंतर आपल्याला व्हॉलंटियर टीचर या ठिकाणी निवडायचं आहे. टीचर निवडण्यासाठी जर गेलो तर पहा या ठिकाणी आपण आतापर्यंत कोणत्याही व्हॉलंटियर टीचरची किंवा स्वयंसेवकाची नोंदणी केली नसल्यामुळे आपल्याला टॅगिंग करता येणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला व्हॉलंटियरची नोंदणी करायची आहे. तर स्वयंसेवकाची नोंदणी आता कशा प्रकारे करायची आहे ती संपूर्ण प्रक्रिया आपण पाहूया. त्यासाठी पहा आपल्याला खालच्या बाजूला जो आपला सर्वे टॅब दिसत त्यावर आपण क्लिक करायचं आहे. सर्वे टॅबवर क्लिक केल्यानंतर आता आपण नवसाक्षरासाठी ज्या प्रकारची माहिती भरली होती ती सर्व माहिती आपल्याला स्वयंसेवकाची म्हणजेच व्हॉलंटियरची देखील भरायची आहे. त्यामध्ये त्याचं कुटुंब प्रमुखाचं नाव असणार आहे, त्यानंतर पुढे त्याच्या वडिलांचं किंवा नवऱ्याचं नाव भरायचं आहे. त्यानंतर पुढे त्याच्या आईचं नाव भरायचं आहे आपल्या स्वयंसेवकाच्या. नंतर त्यांचा हाऊस, त्यानंतर त्याच्या घराचा पत्ता आपल्याला भरायचा आहे. मार्क याजमध्ये पण आपल्याला परत लर्नर, व्हॉलंटियर हे टॅब दिसणार आहेत. आपण व्हॉलंटियर म्हणजे स्वयंसेवक हा टॅब निवडायचा आहे. त्यानंतर त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्याच्यानंतर आपल्याला त्याचं वय टाकायचं आहे. वय टाकल्याच्या नंतर पहा आपल्याला या ठिकाणी त्याचं जेंडर टाकायचं आहे. स्त्री, पुरुष किंवा इतर काय असेल तो जेंडर आपण टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यांना आपल्याला तो दिव्यांग आहे का, येस नो करायचं आहे. पहा त्यानंतर आपल्याला सिलेक्ट आयडी टाईप, त्यांचा आयडेंटिटी टाईप देखील आपल्याला म्हणजे ओळखपत्र देखील त्यांचं लागणार आहे. त्यांचं ओळखपत्र आपण नक्की कोणतं आहे, बँक पासपोर्ट आहे का, पॅन कार्ड आहे का, रेशन कार्ड आहे किंवा मतदान ओळखपत्र आहे ते आपण निवडायचं आहे. आयडेंटिटी कार्ड आपण निवडल्यानंतर पहा आपल्याला आयडी नंबर देखील लागणार आहे. तो आयडी नंबर देखील आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. आयडी नंबर टाकल्याच्या नंतर कॅटेगरी आहे. या ठिकाणी आपल्याला त्या स्वयंसेवकाचा प्रवर्ग देखील निवडायचा आहे. त्यामध्ये आपल्याला जनरल असेल, ST असेल किंवा SC असेल तो आपल्याला या ठिकाणी निवडून घ्यायचा आहे. पुढे पण त्यांचा व्यवसाय प्रकार देखील आपल्याला निवडायचा आहे. ते नक्की कोणता व्यवसाय करतात तो व्यवसाय निवडायचा आहे. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर क्वालिफिकेशन देखील आपल्याला दिलेलं आहे. ते क्वालिफिकेशन देखील आपण त्यांच्या शैक्षणिक पात्रता जी आहे ते आपण या ठिकाणी निवडायची आहे. त्यानंतर शैक्षणिक पात्रता निवडल्याच्या नंतर आपण टीचर टाईप दिलेले आहेत. व्हॉलंटियर टीचर टाईप या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे. यामध्ये जर पाहिलं कॉलेज स्टुडंट आहे का, NCC आहे का, पुन्हा NCT स्टुडंट आहे का, अदर किंवा स्कूल स्टुडंट आहे, यापैकी योग्य पर्याय आपण या ठिकाणी निवडायचा आहे. आणि त्याखाली आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू हा टॅब दिसत आहे. आपण सेव्ह अँड कंटिन्यू या टॅबवर क्लिक करायचा आहे आणि हा सर्वे आपण सबमिट करायचा आहे. आता जर आपण डॅशबोर्डवर आलो तर आपल्याला या ठिकाणी व्हॉलंटियर संख्या देखील आपल्याला 1 दिसत आहे. म्हणजे आपण स्वयंसेवकाची देखील या ठिकाणी नोंदणी केलेली आहे. त्यानंतर पहा ज्या प्रकारे आपण नवसाक्षराची माहिती भरली आहे त्यामध्ये जर आपल्याला काही एडिट करायचं असेल, दुरुस्ती करायची असेल तर आपण करू शकतो. तसं आपण व्हॉलंटियरची म्हणजे स्वयंसेवकाची माहिती देखील आपण एडिट किंवा डिलीट करू शकतो. त्यानंतर आपण माहिती एडिट किंवा डिलीट केल्यानंतर आपण सर्वे कंटिन्यू या टॅबवर क्लिक करून सबमिट सर्वे करायचा आहे. आता आपण पहा व्हॉलंटियरची माहिती यशस्वीरित्या भरली, नंतर नवसाक्षराची माहिती भरली. तर आता आपण टॅग कशा प्रकारे करायचं आहे हे समजून घेऊया. त्यासाठी पहा खाली आपण जर पाहिलं तर टॅग हा ऑप्शन आहे. आपण टॅग या ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. टॅग्स या ऑप्शनवर आपण क्लिक केल्यानंतर पहा आपल्यासमोर नवसाक्षरांच्या नावाची यादी येणार आहे. त्यापैकी आपण एक नवसाक्षर या ठिकाणी निवडायचं आहे आणि नवसाक्षराच्या नावासमोर जो आपला चेकबॉक्स दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर आता आपल्याला या नवसाक्षरासाठी आपण नक्की कोणता व्हॉलंटियर निवडत आहोत तो व्हॉलंटियर आता आपल्याला या ठिकाणी नेमायचा आहे. त्यासाठी आपल्याला व्हॉलंटियर टीचर आपल्याला टॅब दिसत आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी आपल्या व्हॉलंटियरची यादी दिसणार आहे. त्यापैकी आपल्याला या नवसाक्षरासाठी जो व्हॉलंटियर आपल्याला नेमायचा आहे त्याच्यापुढे जो चेकबॉक्स दिसत आहे चेकबॉक्सवर आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. स्वयंसेवकाच्या नावासमोरील चेकबॉक्सवर क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला टॅग ह्या ऑप्शन दिसत आहे. आपण टॅग या ऑप्शनवर काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. आपण यशस्वीरित्या या ठिकाणी टॅगिंग केल्याचं आपल्याला दिसत आहे. यामध्ये देखील आपण पाहिलं तर आपण टॅग देखील एडिट करता येतो. या ठिकाणी नंतर अनटॅग देखील करता येतो किंवा त्यामध्ये मॉडिफाय म्हणजे किंवा त्यामध्ये आपल्याला दुरुस्ती देखील करता येणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी नवसाक्षराची संख्या 1 दिसत आहे आणि टॅगिंग देखील आपण 1 केलेली यशस्वीरित्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या गावामध्ये जे काही नवसाक्षर असेल त्या सर्वांची नोंदणी या ठिकाणी यशस्वीरित्या कशा प्रकारे करायची ती समजून घेतलं. तसेच स्वयंसेवकाची नोंदणी कशा प्रकारे करायची ते देखील समजून घेतलं आणि नवसाक्षरांसाठी आपण जे व्हॉलंटियर नेमायचे आहेत त्यांना टॅगिंग कशा प्रकारे करायचं याविषयीची संपूर्ण माहिती देखील आपण या ठिकाणी समजून घेतली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद.